थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, सर्वांचं एकदा पुन्हा सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊ मॅचकडे. चौथी मॅच आहे पहिल्या फेरीतली. आज या स्पर्धेतले आई गावदेवी वांद्रे बी विपक्ष विक्की स्पोर्ट चौदरपाडा संघ. चौदरपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या दिवसामधील हा तिसरा संघ असेल टॉस जिंकून मात्र प्रथम बॅटिंग करतोय. पहिला संघ होता जय गणेश वापाले ए, त्याच्यानंतर स्वराज्य डोले ए, आणि हा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय विक्की स्पोर्ट चौदरपाडा हा संघ. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये यायचं आहे आदरणीय आतिशजी पाटील. त्यांची सुकन्या आहे आद्विका आतिश पाटील. त्यांच्या माध्यमातून आपण प्रेक्षक स्टँड पाहतोय आमच्या उजव्या बाजूला. जाऊया, शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. आणि गेम ऑन झालाय. पहिलाच बॉल लॉब केलाय. ऑन साइडला चेंडू थांबणार नाही. हा येईल पहिला या इनिंग्स मधला दमदार चौकार. किती उंच गेलाय. नंतर मात्र पंचांनी नंतर लाईन बघितली. चेंडू पलीकडे पडला होता आणि हाईट फॅक्टर म्हणून घोषित केलाय. नो चेंडू आपल्याला येतोय आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल. कृष्णासाठी हा चेंडू लॉप केलाय. मागचा पाय वाकवत असताना चेंडूला धारून दिले सीमारेच्या पलीकडे. हा येतोय वन बाउंड सीमा पार चौकार. दुसरा चौकार या इनिंग्सचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला, चेंडू द्यायचा. आयोजकांनी विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. नवीन चेंडू द्या. चेंडू जर का हरवला, फुटला किंवा खराब झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल. त्याची वाट पाहत बसू नका. प्रत्येक संघाला विनंती असेल, कारण की आज मित्रांनो आपल्याला पहिला सेमीफायनल मॅच खेळवायचं. त्यावेळेस आमच्याकडे सुद्धा वेळ खूप कमी असेल. आपण वेळेला महत्त्व द्या आणि वेळेतच सामने आज मात्र आपल्याला कव्हर करायचे आहेत या मैदानावरती. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा होता आहे. हुक केलाय. फटका अतिशय देखणा आणि नेत्रदीपक फटका कृष्णाच्या बॅट मधून येतोय. हा अजून एक दर्जेदार षटकार. मार्गस्थ असताना साहिलवरती आक्रमण केला जातोय. कृष्णाच्या माध्यमातून अटॅकिंग क्रिकेट म्हणावं लागेल चौदरपाडा टीम कडनं. काल दोन संघ होते या स्पर्धेमध्ये. एक आहे एकविरा चौदरपाडा संघ आणि एक चेंज द गेम चौदरपाडा बी. दोन्ही संघ या स्पर्धेमधून पराभूत झाले. आज मात्र पुन्हा एकदा चौदरपाडा संघ इथे मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार जातोय. पंच सांगतात आम्हाला हा चौदरपाडा गावचे समाजसेवक आदरणीय
माझे परम मित्र सचिनजी सोरे साहेबांचं इथं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत सोदरपाडा टीमला. सचिन खूप खूप धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. माझे एक चांगले परम मित्र आहेत सचिन सोरेला नक्कीच आपण पाहू शकाल. त्यांचा कॉल आला होता मला. मी सांगितलं की आपण मॅच बघायला आलेत का नाही, परंतु मी कामावर आहे. परंतु गावाच्या नावासाठी आपण कामावर काहीतरी दांडी मारून प्रत्येक मात्र प्रेक्षक येत असतो आपल्या गावाच्या नावासाठी मॅच पाहायला. आणि सचिन सोरेच्या मात्र इथे शुभेच्छा येत आहेत त्या चोदरपाडा टीमला. वाईट चेंडू येतोय. धावा झालेला आहे 23. हल्ला चढवला जातोय कृष्णाकडनं. का बॅटिंग केली जातोय. प्रत्येक चेंडूवरती धुव्वाधार फलंदाजी आक्रमण केलं जातोय. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर अजून एक हा दमदार षटकार. पहिल्या षटकामध्ये कुठल्या चोदरपाडा टीमने आणि 2 रनांची पेनल्टी ऍड केली जातोय. धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवरती त्या 31. बघा लक्ष ठेवायचंय चोदरपाडा संघ 2 रनांची पेनल्टी ऍड केलेला आहे आम्ही. ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने चोदरपाडा टीमला इथे मत या तर माफ करा वांद्रे संघाला इथे पॅनलाइज केलं जातोय. पहिला षटक क्रमांक समाप्त झाला साहिलचा आणि साहिल वरती हल्ला चढवला जातो या मैदानावरती. षटकार आणि चौकारांचा बेताज बादशाह ज्याची ओळख आहे चोदरपाडा टीम कडनं तो कृष्ण आता मात्र नॉन स्ट्राइक एंडला. करण आहे त्याच्या साथीला. धावा झालेल्या 31. गोलंदाज आहे वांद्रे बी संघाकडनं आशीर्वाद ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रेस्टीला स्पॉन्सर केलेला आहे आशीर्वाद पाटील. तो मात्र आता मात्र मैदानावरती आपण त्याला पाहू शकता. पहिला चेंडू आशीर्वाद पाटीलचा आणि आशीर्वाद घेऊन आज मात्र आई गावदेवीचा मैदानामध्ये उतरलेला आहे. आशीर्वाद मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून पेस्ट्री पुरस्कृत केलेला आहे. त्या आशीर्वाद पाटीलला आपण या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आलेला आहे. करणने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. मला असं वाटतं की कृष्णाने 6 चेंडू खेळलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 29 धावा कुठलेल्या आहेत. भागेश्वर चे प्रोपायटर माननीय रोशनजी पाटील रोशनजी बजाके इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल या पण मंचावरती. वाईट चेंडू भागेश्वर प्रोपायटर भागेश्वर बालाजीचे प्रोपायटर आहेत आदरणीय रोशनजी बजागे साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊन नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मात्र सामना रंगलाय. चोदरपाडा विपक्ष यजमान संघ आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळतं आई गावदेवी वांद्रे बी. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा खराब चेंडू येतोय आतिश. मला असं वाटतंय का वांद्रे बी संघ थोडासा दडपणामध्ये खेळतोय का, कारण का स्वतःचा होम ग्राउंड आहे त्यावेळेस मात्र अशी गोलंदाजी करून चालणार नाही. हो नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. सकाळी 4 वाजता उठून तुम्हाला या मैदानावरती यावं लागेल जर का आपलं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं करायचं असेल तर. तुमची मेहनत कष्ट हे तुम्हाला सांगून जात असतोय. प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असं खेळ असे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असे तुम्ही मेहनत करा मित्रांनो. मेहनतीला फळ मिळेल. खूप जोराने अपील केली जातोय पंचांकडे. स्ट्रॉंग अपील. परंतु डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे आता मात्र 2 लगातार डॉट चेंडू इथे हाताळले जातात ते म्हणजेच आशीर्वाद पाटीलच्या माध्यमातून. जरी 2 खराब चेंडू आल्या असल्या असतील आतिश, परंतु 2 चेंडू मात्र खूप चांगले फेकलेले आहेत. याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आशीर्वादला. कृष्णासाठी उंच उडवला हवेमध्ये पाहावा लागेल. 3 क्षेत्ररक्षकांची रेस. हो 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 कॉल दिला नव्हता. तिथे क्षेत्ररक्षक होता. 2 क्षेत्ररक्षकांची भिडत झाली आणि तिथे झेल सोडलाय कोणाचा तर तो म्हणजेच कृष्णाचा. ज्या कृष्णाने 3 षटकार ठोकल्यात आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावा झालेल्या आहेत 35.
जर का कदाचित कॉल दिला असता अतिश तर हा झेल होऊ शकला असता. खूप टायमिंग होता क्षेत्ररक्षकाकडे, परंतु कॉल वेट नाही तिथे आपल्याला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे झेल सोडलाय. आपण बघितलं क्षेत्ररक्षक होते तिथे. सुमित लेग बिफोरची अपील इथे मात्र LBW ची अपील केली जातोय. पंच सांगताय थोडासा बाहेर होता चेंडू आणि मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळतोय. जरी मोठे फटके येत नसले तरी मात्र एकेरी दुहेरी धावा इथे पलून काढल्या जातात विक्की स्पोर्ट चौदरपाडा टीमच्या माध्यमातून. कृष्णाने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, प्रभावित केलेलं आहे. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 29 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने एक धाव. दुसरा षटक समाप्त झाला आशीर्वाद पाटीलचा आणि धावा लावल्या जातात त्या 38 धावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगला असं साफसूत्र टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. तेजस भोईर आहेत त्या वाहिनीचे फाउंडर, मानेरे गावचे आहेत. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. 38 धावा 2 षटक समाप्त झाले. 4 षटकाचा सामना. आता तिसरा षटक आहे. कोणाच्या जिम्मेदारी असेल खांद्यावरती ते आपल्याला पाहायचं. अभिजितला इथं इन्व्हाइट केलं जातोय. चांगली कामगिरी करावी लागेल. दुपारचा सत्र आहे, तापमान आता मात्र तापत चालेल. तसं क्रिकेट सुद्धा आपल्याला तापताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला करण, नॉन स्ट्राईकिंगला कृष्णा. अतिशय चांगला बॉटम हँडचा वापर केला जातोय कृष्णाच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे थोडसा गतीमध्ये परिवर्तन केला अभिजितने. असं वाटतंय की हातातून चेंडू निसटला आतिश आणि तिथे मात्र नक्कीच फायदा घेऊ शकला नाही. कारण हातातून चेंडू कदाचित निसटला असावा अभिजितच्या आणि पहिला चेंडूवरती एक धाव मात्र मिळतोय. स्लॉट मध्ये लॉप केलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला पाहावा लागेल. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार होतोय. आमच्या मंचावरती आपण पाहू शकता छोटेसे चिरंजीव गणेश पाटील यांचे चिरंजीव आहेत हितेन. इथे मात्र डान्स करत असताना आणि नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध असा डान्स करत असताना हितेनला आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांच्या समेत आहेत छोटी चिमुकली अद्विका आतिश पाटील यांची सुकन्या. पुन्हा एकदा लॉप केलाय, उंच केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा पार होतोय आणि तिथे मिळतायत या चौदरपाडा संघाला 4 धावा. पाटील मला बोलले की प्रॅक्टिसचा हा परिणाम आहे आणि प्रॅक्टिसच्या मुला हा चौकार गेलाय. तुम्ही जर का प्रॅक्टिस कसरत केली असती तरी चौकार षटकार गेले नसते. गोलंदाजीचा इथं धुवा उडवलाय कृष्णाने. काय बल्लेबाजी केली जाते कृष्णाच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत आता 47. पुन्हा एकदा फुलटस बॉल. टोल वसूल होईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला आणि मोठा गडी बाद केलाय तो कृष्णाच्या माध्यमातून. पहिला धक्का लागतोय चौदरपाडा संघाला. तिथे उर्फ नाऱ्या आम्हाला इथे समालोचक कक्षामध्ये सांगतात आतिश पाटील की खूप चांगला झेल टिपलाय मिड विकेटला. बघा शेवटच्या क्षणाला काऊ कॉर्नरला उभा होता. चेंडू येण्याचा मात्र तिथे वाट पाहत होते आणि एक सोपा झेल तिथे टिपला जातोय आर्यनच्या माध्यमातून. कृष्णाची केली संपुष्टात होतोय. आपण बघितला तर मैदानावरती विक्की येतोय ज्याच्या नावाने मात्र हा संघ उतरलाय मैदानावरती.
विक्की भंडारी, चोदरपाडा ऑफ एक्सप्रेस, मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट मधला. आज मात्र या मैदानावरती विक्कीला, ओहो, पहिलाच विक्कीचा दांडा गोल. विक्की भंडारीचा उल्लेख केला होता का एक मोठा खेळाडू आहे या चोदरपाडा गावामधनं, आणि परंतु त्या मोठ्या खेळाडूला इथं परतीचा रस्ता दाखवलाय. तशी कामगिरी केलेली नाही विक्की भंडारीने विक्की स्पोर्ट चौदरपाडा टीमसाठी, आणि मात्र दुसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करत असणाऱ्या विक्की स्पोर्ट चौदरपाडा टीमला. पुढचा बॉल राऊंड द विकेटने खेळायचा होता. यष्टनच्या मागे चुकी केली जातोय. लेग बायच्या रूपाने डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक धाव मात्र मिळतोय. नवीन फलंदाज आहे लखन. राम लखन की जोडी तो नाही है ना, असं म्हणावं लागेल मैदानावरती. षटक समाप्त झालेला अभिजितचा. धावा लावल्या जातात त्या 48. तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच वापसी केलेल्या अभिजितने 10 धावा खर्च केल्या, आणि विक्की भंडारी सारखी एक मोठी विकेट इथे मात्र त्यांनी कॅरी केलेलं. हेच महत्वाचं भाग्य असेल ते म्हणजे जाई गावदे वांद्रे बी संघासाठी. चौथा षटक आहे. आता मात्र प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती की षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवायची, कारण की स्लोगिंग वरचा षटक आहे. जास्तीत जास्त धावा कुठण्याचं काम मात्र या मैदानावरती केलं जाईल चोदरपाडा टीम कडनं. 48 धावा लावल्यात. अंतिम षटकामध्ये किती धावा येत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. विक्की भंडारी लवकर बाद झाला. इष्ट्या उद्ध्वस्त केल्या तिथे. असं वाटलं होतं की एक मोठा स्कोर इथं मात्र सेट करेल चोदरपाडा संघ, कारण का विक्की भंडारीचं नक्कीच सातत्याने आम्ही दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. माफ करा, 2 धावा असेल मागच्या चेंडूवरती. या चेंडूवरती एक धाव. धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 52 धावा लावल्या जातात. शांतानी संयमी इथे मात्र क्रिकेट खेळला जातोय. सुरुवातीला पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवला होता कृष्णाने बॅटिंगच्या जोरावरती. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली, आणि तो वादळ मात्र शांत केलाय या तिसऱ्या षटकामध्ये अभिजितने. अतिशय चांगला जबरदस्त चेंडू लाईन स्पीच केल्यानंतर थोडासा गुटलेंदीवरती चेंडू ठेवला होता सागरने, आणि हा मात्र डॉट चेंडू येतोय. सागर जाधव वरती जबाबदारी संघनायकाने ठेवली, आणि सागरने मात्र काय गोलंदाजी केलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे सागर जाधव साठी. इथे मात्र ओमकार पाटीलच्या माध्यमातून रोख रक्कम लावण्यात आलेला आहे. एटीएम ऑन झालेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये फुलटॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग जुळला नाही. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. पंचांनी हा बॉल मात्र नो बॉल घोषित केलेला आहे. मेजवानी होती. फुल टॉस बॉलवर फुल टॉल वसूल करायचा होता चौदरपाड्याच्या या फलंदाजांना, परंतु टायमिंग प्रॉपर जुळला नाही. तिथे झेल घेतला, परंतु नो चेंडू असल्या कारणाने मात्र फलंदाज बाद होणार नाही. पुढचा बॉल, हो हो हो, क्या बात आहे. अतिशय सुरेख फटका, जबरदस्त. वाट पाहू नका मित्रांनो. दुसरा लगेच आपण नवीन चेंडू घ्यायचा. हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल.
याची सूचना असेल प्रत्येक संघाला. डाऊन दी बॉल, शेवटचा चेंडू उडवला हेलिकॉप्टर, अतिशय जबरदस्त फटका आणि अंतिम चेंडूवरती भव्य दिव्य स्वागत केलाय. बक्षीस आपण पाहतोय रोशन नारायण बजागे, प्रोपायटर बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेसचे आहेत. त्याचप्रमाणे हरिश्चंद्र नकुल बजागे यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन सिरीज यांच्याकडनं आकाश कांबेरे पीसी गावचे उद्योजक. केक पेस्ट्री जी आशीर्वाद बालाराम पाटील यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच टोपी जी आपण एका खेळाडूला देतोय ती पाटील स्पेशल पाटील फॅशन हाऊस आणि त्या हाऊसचे प्रॉपरायटर आहेत प्रतीक पाटील त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर टॉस विजयसाठी थंडा नरेश राऊत अतकोली. आपण नक्कीच आपण सगळ्यांचं नाव घेणार आहोत परंतु आपण टॉस बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल. पाचवी मॅचचा इथं टॉस केला जातोय पहिल्या फेरीतली. महेश 11 पडगा विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कानले. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. ते मात्र स्पॉन्सर केले स्वर्गीय रोहिदास पाटील व स्वर्गीय बबन जाधव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण टॉस बॉक्स पाहू शकता. तर दोन नाण्याच्या बाजू आहेत, दोन्ही कॅप्टन समेत आमच्या सोबत. एका बाजूला आहे आई गावदेवी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला नाणं आहे ते वांद्रेकर चषक. यस, वंश पाटील आहेत आमचे खास मित्र आहेत व्हिडिओग्राफर. खूप चांगली त्यांच्या माध्यमातून अपडेटिंग केली जाते. वंश पाटील आपल्या शुभ असते टॉस करूया या सामन्याचं. टेलिज कॉल मीनाक्षी स्पोर्ट कानली वांद्रेकर चषक. तर टॉस केला जातोय. वांद्रेकर चषक असा कॉल आलेला आहे आणि टॉस जिंकलाय मीनाक्षी स्पोर्ट कानली या संघाने. काय निर्णय असेल? गोलंदाजी.
यस 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या फेरीतली पाचवी मॅच आहे आपली. जास्त वेळ घेणार आहे तिथं मॅच सुरू आहे. बेस्ट ऑफ लक असेल. कांदली संघ टॉस आलाय, आपल्याला प्रथम बॅटिंग करायचं आहे. पडगा संघ, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. जाऊया मॅचकडे मित्रांनो. खूप चांगला मॅच तिथे आपल्याला पाहायला मिळतो. या ऐकूया दीपक सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच. स्वागत. पुन्हा 61 धाव आता पूर्ण होते. तिसऱ्या बॉलवर धावफलक 2 वर जाऊन पोचते. सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं आणि त्याच्यासाठी आर्थिक सहकार्य विष्णुदादा चंदे, PTCचे अध्यक्ष राहुलजी चंदे यांच्या माध्यमातून केले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. दुसऱ्या डाबामध्ये वांद्रे बी टीमला 67 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या 3 बॉलवर करण या गोलंदाजाने 2 धाबा खर्च केलेत. स्ट्राईकवर निशांत, लेन चांगली होती, वाईट यॉर्करचा नमुना दाखवू लागली. स्थिर जागेवरून समोर खेळण्याचा प्रयत्न, ट्राय करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. गतीचा वापर करतो गोलंदाज. गोलंदाजी करत असताना करणचा बॉल निशांतसाठी राईट हँड ओव्हर द विकेटने अंधाधुंद फटका होता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल पाहायला मिळाला. आउट ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव वाईटच्या रूपाने खर्च होते. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या अंकावर. मोठं टार्गेट सेट केले. चेस होईल का? ऑन साइडला स्विंग खेळलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग कडे. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या निशांतच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत कशा पद्धतीने ऑफस्टमच्या आत ऑन साइडला स्विंग करून दिला. सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्यांना बीट करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुढचा बॉल शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या अतलीकडे इव्हल्युएशन बनवता आलं नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावाने फारसा फरक पडणार नाही. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. दरम्यान पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बिनबाद 8 अशी सुरुवात वांद्रे बी टीमची. याने 4 ओव्हरमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आलेत. म्हणजे अजूनही 59 धावांची गरज असेल 18 बॉलमध्ये. हे समीकरण थोडंसं कठीण आहे. थोडं नाही तर भरपूरच कठीण आहे. परंतु ते सोपं करण्यासाठी सलामीच्या वीर निशांत आणि आर्यनला हाणामारी करावी लागेल. मोठे फटके सजवावे लागतील. यानंतर अजून एक सामना 5व्या क्रमांकाचा महेश 11 पडगा आणि मीनाक्षी स्पोर्ट कांदले यांच्यामध्ये पाहायला मिळेल. एक बिग फाईट. पडगा टेनिस क्रिकेटमधील 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढत असताना पाहायला मिळतील. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा सामना असेल मीत 11 कवाड आणि पवनपुत्र वडपे. सत्कार ठोकला तर ओमकार पाटील यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील वांद्रे टीमसाठी. सुवर्ण संधी आणि आता नितांत आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आलेत. षटक क्रमांक 2 स्वप्नील. निशांतसाठी पहिलाच बॉल लोअर फुलटॉस समोर ट्राय केले. बॉटमचा वापर करत असताना क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा आलेत. 10 या धावा पूर्ण होणार नाहीयेत. 4 ओव्हरमध्ये 67 धावांचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला आता सराव किती केला हे दाखवण्याची वेळ आली. गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं कमी गतीचा टप्प्यापर्यंत थोडंसं आतमध्ये वलन घेत असताना हा डॉट बॉल. क्रिकेट हा नशिबाचा नाही तर सरावाचा केले. नशीब चा भाग आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये 1% असतो. परंतु 99% तुम्हाला मेहनत करावी लागते एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी. तीच मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा खोडून काढलाय. खूपच चांगला ड्राईव्ह. ऑन ड्राईव्हचा फटका सिंगल येते. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑन मध्ये. फक्त सिंगल येते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली 11 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार आला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. बिनबाद 11 अशा स्थितीमध्ये विकेट अजून गमावली नाही. परंतु मोठं टार्गेट आहे. त्याच्यासाठी एकेरी दुहेरी धावाने नाही तर मोठा फटका सजवावा लागेल. इथून दिल्ली खूप लांब आहे. त्याच्यासाठी विमानाने प्रवास करावा लागेल. हवाई हल्ले करावे लागतील तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. वांद्रे टीमच्या बाजूने तो झुकवू शकतो. आर्यन यावेळेस गती परिवर्तन टायमिंग साध्य केल्याने त्याच्यानंतर चांगला फटका होता. परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
अजून एक सिंगल धावफलकावर ऍड होते. धावफलक आता 12 वर जाऊन पोहोचले. अशाच पद्धतीने बॅटिंग जर या ओव्हरमध्ये झाली तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहील. सुरुवात करावी लागेल मोठ्या फटक्यांसाठी. निशांसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवले गेले. लॉंग ऑन लॉंग ऑफ थोडासा वायडिश मध्ये पॉइंट कव्हर आत. फ्रंट फूट ओपन करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट दूरवरून फिरवली. अजून एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर झलकतात. कोणती विकेट नाही. या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केलेत स्वप्नीलने. निशांसाठी स्वप्नील लोअर फुल टॉच ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाहीत. बॅटवर घेता आली नाही. चेंडूच्या मिरिटवर जाऊन बॅटिंग करता आली नाही या ओव्हरमध्ये. आणि त्याचबरोबर ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. खराब स्थितीमध्ये संघ सापडलाय वांद्रे बी. 12 बॉल अजूनही शिल्लक आणि 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 55 धावा. समीकरण कठीण अवघड झालंय हे आव्हान आता. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. कृष्णाने प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 3 षटकार आले. त्याचबरोबर करणच्या बॅटमधून देखील 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आकर्षक फटके पाहायला मिळाले. सलामीवीर करण आणि कृष्णाच्या माध्यमातून प्रभावित केलं असे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि दुसऱ्या डावामध्ये तशाच पद्धतीने बॅटिंग होणं गरजेचं आहे. तरच 12 बॉलमध्ये 55 धावा पूर्ण होतील. प्रत्येक बॉल आता मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल वांद्रे बी टीमला. जगदीशजी पाटील माजी खेळाडू वांद्रे गावच्या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे आणि या क्रिकेटचा आनंद घ्यायचा. या स्पर्धेची शोभा वाढवायची. तिसरं षटक फुल टॉच होता. समोर लॉफ खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सरळ त्यांच्या हातामध्ये जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी. स्ट्राईक एंडवर फेके जाणं गरजेचं होतं. अखेरकार फेके होईल तिथपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धाव्यांनी फारसं काही धावफलकावर फरक पडणार नाहीये. धावफलक 14 वर. जुन्या 11 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके हाच पर्याय राहिलाय वांद्रे बी टीमच्या समोर. रोशन गोलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेटने कटरचा वापर केला. बॅटची कडा आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असणार वांद्रे बी टीमला. फलंदाज बाद आर्यन. सन्माननीय रोशन नारायण बजाग या ठिकाणी जोडले गेलेत. बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाची रोख रक्कम या स्पर्धेसाठी लाभली गेली. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. पहिली विकेट. धावसंख्या 14 वर पहिली विकेट गेली. नवीन बॅटर त्याच्यासाठी अगदी बुंद्यात टाकला होता. सुमित आलेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. रोशनच्या माध्यमातून विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना. विकेटचं पतन. बॅटची कडा लागली. सुरुवातीला वाटलं होतं की संपर्क झाला नाही, परंतु आता पंच सांगत असताना क्लीन बॉल झालं. दुसरी विकेट गमावली ते वांद्रे बी टीमला. खराब कामगिरी राहिली स्पर्धेमध्ये वांद्रे बी टीमच्या आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी देखील खराब झाली. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलच्या विपक्षामध्ये 29 धावा त्याने खर्च केल्या. खर्चिक षटक, फुल खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळालं. तेथूनच या सामन्यामध्ये पकड निर्माण केली चौदरपाडा टीमने. सुमित देखील बाद झालेत. त्याला देखील स्वतःचं खातं ओपन करता आलं नाही. 14 या धावसंख्येवर दुसरा झटका लागला आणि आता दीपराज दिवे लावेल का या सामन्यासाठी, तो मैदानामध्ये आलाय. त्याच्या नावामध्ये खूप काही दडले. दीप, दिवे लावणारा दीप आणि राज करेल का. 3 षटकारांसाठी 500 रुपये करण पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये ओमकार पाटील यांच्याकडून. पैशाचा पाऊस होतो दीपराजवर, पण आता राज्य करेल का बॅटिंग करत असताना दीपराज. पहिलाच बॉल डॉट आले त्याच्या विपक्षामध्ये. 14 वर धावसंख्या स्थिरावली. रोशनचा बॉल लेफ्ट राऊंड विकेटने. दीपराजसाठी 1 षटकारासाठी 2500 रुपये तब्बल मिळतील. कटरचा वापर ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं होतं गोलंदाज रोशनने. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 2 धावा, 2 विकेट आलेत.
14 वर 2 विकेट 67 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी वांद्रे बी संघ विकी स्पोर्ट चौदरपाड्याच्या विपक्षामध्ये. दीपराज स्ट्रायकेनवर यावेळी टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये आला, ऑफ कटर होता, त्यावर एक सिंगल धाव पूर्ण केली. दीपराजच्या खात्यामध्ये सिंगल धाव आली. त्याचबरोबर षटक क्रमांक तिसरं देखील झाले समाप्त आणि धावबच्च्या रूपाने स्वतःची विकेट दीपराजने गमावली आहे. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. नॉस्टेकेनवर विकेट गमावली तिसरी. नवीन बॅटरला संधी मिळावी. खरं तर हा सामना त्यांच्या हातातून गेलाय, सुटून निघून गेलाय, त्यामुळे दीपराजने स्वतःची विकेट गमावली. त्यानंतर नवीन 5व्या क्रमांकाचा बॅटर सुमित ज्युनियर मैदानामध्ये आलेत. नॉन स्ट्राईक एनवर सुमित ज्युनियर, परंतु आता ओव्हर देखील संपली म्हणजे स्ट्राईक एनवर तुम्हाला सुमित ज्युनियर पाहायला मिळतील. एकतर्फी मॅच होते, 6 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर. सूरजचा पहिलाच बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलने ओव्हरला सूरजने केली सुरुवात. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना धावफलक आता जाऊन पोचेल ते 15 वर. बावन्न धावांची आवश्यकता 6 बॉल मध्ये 15 धावा धावफलकावर लागले गेलेत. ऍप्टकर समोर फोर्स करून खेचलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचले होते कॅच साठी, कॅच सुटली आणि त्याच्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय. सुमित सुमित ज्युनियरच्या माध्यमातून चौकार आले. ज्युनियर आहेत परंतु सिनियर सारखी कामगिरी करत असताना शॉर्ट ऑन फुल खेळलाय, गॅप मधून बॉल चाललाय, वन माउस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षक स्टँडला सलामी देत असताना कुमारिका अद्विका देशपांडे तिसऱ्या चौकाराला चौकाराशी हॅट्रिक सुमित ज्युनियरने केली तर स्पर्धेचे आयोजक गणेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. मागचा चौकार कुमारिका अद्विका अतिश पाटील स्टँडला सलामी देत असताना कडक चौकार ठोकला होता सुमितने. चौकारांची हॅट्रिक करेल का ज्युनियर सुमित? ओव्हर द विकेटने क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न, हा बॉल डॉट. 2 चौकारानंतर एक डॉट बॉल येत असताना त्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 वर. 3 विकेट औपचारिकता शिल्लक राहिले, 3 बॉल शिल्लक या मॅचचे. 67 धावांचं टार्गेट होतं. अजून भरपूर धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. जसं गणित लागत नाही. हवेत बॉल चिप केलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 4. टीम कारण का एका पाठोपाठ एक विकलेत. आता नवीन बॅटर संग्राम. अंडरग्राऊंड क्रिकेट मध्ये हे नाव नेहमीच चर्चेत राहिले. संगम मैदानामध्ये आलेत. अंडरग्राऊंड क्रिकेट सातत्याने खेळत राहिलेत. वांद्रे गावचं नाव सातत्याने अंडरग्राऊंड क्रिकेटमध्ये संगमने पुढे नेले. तो बॅटर संगम. फुल टच होता, त्यावर टोल वसूल करता आला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटवर घेता आला आणि त्याचबरोबर सामना या ठिकाणी समाप्त झाले आणि त्याचबरोबर सामना जिंकले विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमने मोठ्या फरकाने. मॅन ऑफ द मॅच कृष्णा, ज्याच्या बॅटमधून
तीन षटकार 3 चौकार आलेत